बातमी पुण्यातून पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरून उद्योजकांमध्ये नाराजी वाढली। तब्बल 20 उद्योजकांनी स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणचा दौरा केला। त्यांनी रस्त्याची पाहणी केली आणि उद्योजकांची चर्चा केली। तर उद्योजकांना न्याय देणार असल्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं। तर चाकणमधले खड्डे 31 ऑगस्टपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बुजवणार असल्याचं सामंतांनी सांगत एक डेडलाईन जाहीर केली। मान्य झालेल्या रस्त्यांचं काम सुरू न करणारे कंत्राटदार ब्लॅकलिस्ट होणार असल्याचा इशाराही उद्योगमंत्र्यांनी दिला। सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा होता की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा। तर वाहतूक कोंडीमध्ये देखील शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतले। त्याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत हा आज बैठकीमध्ये घेण्यात आला। दरम्यान चाकणमधले 20 उद्योजक स्थलांतर करणार हे कुणाच्या सुपीत डोक्यातून आलं असा सवाल उद्योगमंत्र्यांनी केला। आजच्या बैठकीत याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं सामंत म्हणाले। एका अर्थी उद्योगमंत्र्यांनी 20 कंपन्या स्थलांतर करणार नाहीत असा दावा केला खरा, मात्र खुद्द या उद्योजकांनीच स्थलांतराबाबत पत्रकार परिषदेत घोषणा केली होती। त्यामुळे आता उद्योगमंत्री हे अप्रत्यक्ष दावे कशाच्या आधारावर करतायत असा सवाल उपस्थित झालाय। कोणाच्या सुपीक डोक्यातनं 20 इथले स्थलांतरित होणार आहे हे आलं, हे आमच्या 2.5-3 तासाच्या मीटिंगमध्ये 2.5-3 सेकंद देखील याच्यावर चर्चा झाली नाही। आमचा प्लांट सोडून आम्ही दुसरीकडे जातोय अशी कुठेही चर्चा झाली नाही। ज्या चर्चा झाल्या त्या अतिशय सकारात्मक झाल्या आणि त्या मीटिंगमधनं मला असं कळलं की या 3-4 वर्षामध्ये दरवर्षी 30% इंडस्ट्री या चाकण आणि पुणे परिसरामध्ये वाढते, हे मला त्या असोसिएशनच्याच लोकांनी सांगितलं। तर या समस्येबाबत उद्योजकांनी ABP माझाला काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। उद्योगामध्ये कमी, पण बाहेर रस्त्यावरच खरं तर सुरक्षिततेचा फार मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। त्यामुळे त्या लोकांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य आहे आमच्यासाठी। त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर निराश होऊन आम्ही आता इथून बाहेर पडायचा निर्णय घेतला। बरेचसे जे काही आम्ही पर्याय बघितले, अगदी गुजरातपर्यंत आम्ही पर्याय बघितले आणि शेवटी आता आम्ही खंडाळा MIDC साताऱ्यामध्ये जाण्याचा स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतलेला आहे। साधारणतः आम्ही मुख्यतः बजाज ऑटोचं काम करतो। बजाज ऑटोचे पार्ट्स आम्ही प्लेटिंग करतो। बजाज ऑटो आहे, मारुती आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे आणि आमचा साधारण टर्नओव्हर 13 CR प्लस आहे। आणि पुढचं एक्सपेन्शन करताना आम्ही नक्कीच तो विचार करतोय की एवढ्या सगळ्या अडचणींना फेस करणं खूप अवघड आहे। तर हे पुढचं एक्सपेन्शन आम्ही नक्कीच इतर ठिकाणी करण्याचा विचार करत आहोत। दरम्यान रोहित पवारांनी उदय सामंतांच्या दौऱ्यावरून प्रतिक्रिया दिली, तर उदय सामंतांनी त्यांना काय प्रत्युत्तर दिलं ते आपण पाहूया। विरोधातला एखादा व्यक्ती तिथं जाणार असेल, नाही तर मंत्री जाणार असेल, तरच जर सगळे अधिकारी काम करणार असतील तर हे योग्य नाही। उद्योग मंत्री आहेत, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न हा कॉन्ट्रॅक्टर नाहीतर तिथं असणारे अधिकारी करतात असं आपल्याला म्हणावं लागेल। पण बघा, आपले उद्योग मंत्री किती हुशार की सुट्टीच्या दिवशी जेव्हा तिथं काहीच ट्रॅफिक नसतं आणि बऱ्याचशा कंपन्या बंद असतात आणि ऑफिसला येणारे लोक घरी असतात, तेव्हा मात्र उद्योग मंत्री त्या ठिकाणी चर्चा करायला जात आहेत। कुठलाही प्रोटोकॉल न घेता, पोलिसांना न सांगता एकदा प्रवास करून बघा। 22 किलोमीटरचा प्रवास पिंपरी चिंचवड ते चाकणला करायला लोकांना एका साईडला, एका बाजूला 2.5 तास त्या ठिकाणी लागतात। आता रोज येईल म्हणजे लवकर चकाचक करतील। तुम्ही खरं मला असं विचारलं पाहिजे तर तुम्ही रोजच येत राहा म्हणजे चाकण ताबडतोब चकाचक होईल। काल जे येऊन गेले त्यांच्यामुळं काय परिस्थिती झाली आणि मी फक्त येतो म्हणून सांगितल्यानंतर काय परिस्थिती झाली हे त्यांना त्यांच्या माध्यमातून कळवा। मी आज आता तुमच्यासमोर इथं सांगत नाही, 2-4 अधिकाऱ्यांना जे काही सुनवायचं आहे ते पण सोडवून जाणार आहे। भले मग काही ठिकाणी निग्लिजन्स जर झाला असेल तर कारवाई देखील करून जाणार आहे।